हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या रविवार 25 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप भारी ट्विस्ट आलाय. आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांची आवडती जोडी अर्णव आणि ईश्वरी हे दोघे स्कूटर राईड करणारे. ईश्वरीची स्कूटी अर्णव चालवणारे. परंतु यात सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे अर्णव जो इतक्या मोठ्या कंपनीचा मालक आहे, ज्याच्याकडे 4 फोर व्हीलर आहेत, त्या अर्णवला टू व्हीलर स्कूटीच चालवता येत नाही. आणि ईश्वरी आणि घरातील सगळ्यांनी त्याला चॅलेंज दिल्यावर, त्याच्या हसल्यावर त्याने हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलं आणि तो स्वतःही स्कूटी चालवायला लागला. पण स्कूटी याआधी कधीच न चालवल्यामुळे तो अगदी सायकलपेक्षा सुद्धा हळूहळू कासवाच्या गतीने ही स्कूटी चालवत होता. आणि या दोघांची ही जी स्कूटी राईड होती ना, ती खूपच मजेशीर होती. ती पाहायला खूप मजा आली. मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच नम्रता आकाशला कॉल करते. आकाश फोन उचलतो तर नम्रता त्याला विचारते, सर काय झालंय? तुम्ही माझा फोन का नाही उचलत आहात? तुम्ही माझ्यावर चिडलाय का? तुम्ही मला इग्नोर करताय का? मला टाळताय का? मी किती घाबरले होते. तर आकाश विचारतो, मी तुझा फोन उचलला नाही, मग तू का घाबरली होतीस? तर नम्रताला आता आकाशला काय उत्तर द्यावं हाच प्रश्न पडतो. ती खूप लाजते की मी आकाशला काय सांगू की त्यांनी जर माझा फोन उचलला नाही तर मी का घाबरली आहे आणि मी एवढी अस्वस्थ का होतीये. तर आकाश तिच्या प्रश्नाच्या उत्तराचीच वाट पाहत असतो. तर इकडे मामा, अंजली आणि आजी या तिघांची मीटिंग भरलेली असते. आणि आजी ही अंजली आणि मामाला सांगते, आपल्या अर्णवचा राग खूप डेंजरस आहे. साक्षात ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचा राग शांत करणं काही सोपं नाहीये. पण ईश्वरीला ते जमतं. ईश्वरी त्याला जसं सांभाळून घेते, त्याचा राग शांत करते, त्याला जपते, ते पाहून मला खूप बरं वाटतं. तर अंजली म्हणते, हो आजी, खरंय. आणि अर्णव हा ईश्वरीवर नुसती चिडचिड करत असतो. आपल्याला त्या दोघांसाठी काहीतरी करायला हवं. त्या दोघांना त्यांचा वेळ मिळायला हवा. आणि तिला एक कल्पना सुचते आणि ती म्हणते, राम खिलावनची मटका कुल्फी. तर मामा विचारतो, त्या मटका कुल्फीचं काय? अंजली सांगते, मला लहानपणापासूनच ती इंदोरी राम खिलावनची मटका कुल्फी खूप आवडते. आपण अर्णव आणि ईश्वरीला सांगूया की मला ती मटका कुल्फी खायची आहे. आणि मग ते दोघे मटका कुल्फी आणायला बाहेर जातील. त्यांना वेळसुद्धा मिळेल. तर मामा म्हणतो, अर्णव काय दूध खुळा आहे का? त्याला लगेच कळेल. तू मटका कुल्फी मागितली ना, तो लगेच ऑनलाईन ऑर्डर करेल. तर आजी म्हणते, असं कसं ऑनलाईन ऑर्डर करेल? राम खिलावनची मटका कुल्फी ऑनलाईन नाही भेटत, तेथे जाऊनच घ्यावी लागते. आणि ही गोष्ट सगळ्यांनाच पटते. आणि हाच त्यांचा प्लॅन तयार होतो. तर इकडे आकाश हा नम्रताला म्हणतो, नम्रता, आपल्याला भेटायला हवं. मी तुला आत्ता घ्यायला येतो, आपण भेटूया. तर नम्रता म्हणते, नाही सर, आपण ऑनलाईन भेटूया. आकाश म्हणतो, नाही, आपण ऑफलाईन भेटूया. तू आत्ताच्या आता रेडी हो, मी तुला पिकअप करायला येतो. नम्रता म्हणते, ठीक आहे सर. त्यामुळे आकाश खूप खुश होतो. तर इकडे आजी, अंजली आणि मामाचा प्लॅन बनलेला असतो. अंजली ही खूप कॉन्फिडन्समध्ये असते आणि म्हणते, तुम्ही काळजी करू नका. मी अर्णवला सांगेल की मला डोहाळे लागलेत. मला आत्ताच्या आत्ता राम खिलावनची मटका कुल्फी खायची आहे आणि तू ईश्वरीला घेऊन जा. तो मला नाही म्हणू शकणार नाही. त्यामुळे हा प्लॅनला सगळ्यांचाच होकार असतो. आजी आणि मामा खूप खुश होतात. अंजलीसुद्धा खुश असते. थोड्या वेळानंतर मामा, अंजली आणि आजी मटका कुल्फी खायची आहे, मटका कुल्फी खायची आहे अशा घोषणा देत देत डायनिंग टेबलवर येतात. ईश्वरी आणि अर्णव तेथेच बसलेले असतात. अर्णव कॉफी पित असतो. अर्णव विचारतो, मामा, या कसला घोषणा देतोय? तर मामा सांगतो, आम्हाला राम खिलावनची मटका कुल्फी खायची आहे. तर ईश्वरी म्हणते, अरे वा मामा, तुम्हाला सुद्धा इंदोरी राम खिलावनची मटका कुल्फी आवडते का? आम्ही जेव्हा इंदोरला राहायचो ना, तेव्हा रोज खायचो. मला आणि नमुताईला सुद्धा खूप आवडायची. तर मामा म्हणतो, तुला पण आवडायची ना, मग आता तर खायलाच हवी. अर्णव या सगळ्यांकडे आश्चर्याने पाहतो. तर अंजली सांगते, हो अर्णव, मला डोहाळे लागलेत. मला राम खिलावनची मटका कुल्फी आत्ता खायची आहे. तर अर्णव म्हणतो, मी ऑनलाईन ऑर्डर करतो. तर मामा सांगतो, त्याची कुल्फी ऑनलाईन नाही मिळत, तेथे जाऊनच घ्यावी लागते. तू आत्ताच्या आत्ता जा आणि कुल्फी घेऊन ये. अर्णव म्हणतो, ठीक आहे. तर अंजली सांगते, एकट्याने नाही जायचं, ईश्वरीला सुद्धा घेऊन जायचं. अर्णव विचारतो, ईश्वरीला का नेऊ? तर ईश्वरी खूप खुश होते की या सगळ्यांनी हा प्लॅन बनवलाय हे तिच्या लक्षात येतं. अर्णवच्या प्रश्नाला अंजली उत्तर देते, तिला का न्यायचं म्हणजे? ती तुझी बायको आहे. तिला नाही नेणार तर मग कोणाला नेणार? तिला घेऊन जायचं, नाहीतर मला मटका कुल्फी नकोय आणि तू माझे डोहाळे पूर्ण नाही का करणार? तर ईश्वरी म्हणते, अंजलीताई,
जरी अर्णव सरांनी मला नेलं नाही ना तरी मी त्यांच्याबरोबर जाणारच आहे. शेवटी मी त्यांची बायको आहे आणि माझा हक्कच आहे तो. तर अर्णव चिडून म्हणतो, तुमच्या सगळ्यांचं काय चाललंय ना ते मला चांगलंच समजतंय. आजी चिडून म्हणते, समजतं तर समजतंय, मी काय तुला घाबरते का? गुपचूप तिला घेऊन जायचं आणि मटका कुल्फी घेऊन यायची. ईश्वरी खूप खुश होते. अर्णवचा नाईलाज होतो आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घराबाहेर पडतात. तर मामाच्या घोषणा सुरूच असतात, मटका कुल्फी खायची आहे, मटका कुल्फी खायची आहे. आजी, मामा आणि अंजली या दोघांच्या मागे मागे येतात. तर इकडे नम्रता आकाशबरोबर बाहेर जाण्यासाठी तयार होते, पण तिला लपून छपून जायचं असतं आईला, सुप्रियाला न सांगता. त्यामुळे ती जॅकेट घालते, खूप घाबरलेली असते. ती गणपती बाप्पाला नमस्कार करते आणि म्हणते, देवा, मी पहिल्यांदा आईला न सांगता घराबाहेर पडतीये लपून छपून. प्लीज सगळं सांभाळून घे, आईला काही कळू देऊ नको. तेवढ्यात आकाश ईश्वरी आणि नम्रताच्या घराबाहेर पोहोचतो आणि तो नम्रताला कॉल करतो. नम्रता फोन उचलते तर आकाश सांगतो, मी तुझ्या घराबाहेर आलोय, आत्ताच्या आत्ता बाहेर आहे. नम्रता म्हणते, ठीक आहे सर. नम्रता डोक्यावर ही हुडी घालते आणि गुपचूप कुणी पाहू नये म्हणून घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करते. परंतु तिला खूप भीती वाटत असते. आईनी किंवा बाबांनी मला पाहायला नको, नाहीतर सगळा प्लॅन फ्लॉप होईल असा विचार ती करते. कशीबशी गुपचूप दरवाजा उघडते आणि दरवाजा लावून घेऊन बाहेर येते. तेव्हा तिला दिसतं की आकाश गाडीत तिची वाट पाहतोय. नम्रता खूप खुश होते आणि आकाशच्या गाडीत येऊन बसते. ती आकाशला म्हणते, सर, मी पहिल्यांदाच असं आईला न सांगता घराबाहेर पडतीये. तर आकाश म्हणतो, घाबरू नकोस, मी आहे ना, काही होणार नाही. आणि हे दोघेही मस्तपैकी मटका कुल्फी खायला निघतात. म्हणजे ईश्वरी आणि अर्णव जेथे जाणार असतात तेथे हे दोघे मटका कुल्फी खायला गेलेले असतात आणि हे दोघेही निघतात. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी घरातले सगळे घराबाहेर येतात. तर घराबाहेर एकही फोर व्हीलर नसते. अर्णव म्हणतो, सगळ्या फोर व्हीलर कुठे गेल्या? तर मामा सांगतो, 3 फोर व्हीलर सर्व्हिसिंगला गेल्या आहेत आणि 1 फोर व्हीलर आकाश घेऊन गेलाय. अर्णव म्हणतो, आता गाडीच नाहीये, मग बाहेर जाणं कॅन्सल, उद्या आपण कुल्फी खाऊया. तर मामा म्हणतो, अरे गाडीची काय गरज आहे, हे काय ही 2 व्हीलर आहे ना, ईश्वरीची 2 व्हीलर. तर अर्णव म्हणतं, हे, ही ईश्वरीची 2 व्हीलर आहे, मी त्यावर बसणार सुद्धा नाही, चालवणार सुद्धा नाही. ईश्वरी चिडून म्हणते, सर, ही स्कूटी आहे ना माझी आहे, त्यामुळे मी ठरवणार यावर कोण बसणार आणि कोण चालवणार. अर्णवला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, एक स्कूटीचं काय मोठं गुणगान करतेय, मी अर्णव आहे अर्णव, मी असे 100 स्कूटीचे शोरूम विकत घेऊ शकतो. तेव्हा आजी तोंडालाच हात लावते. अंजली अर्णवला म्हणते, अर्णव, तू 100 स्कूटीचे शोरूम विकत घेशील, पण तुला स्कूटी चालवता कुठे येते, शोरूम विकत घेऊन काय करशील? आणि हे ऐकून सगळे अर्णववर खुदू हसू लागतात. म्हणजे इतक्या मोठ्या स्वस्तिका फॅशनचा मालक, 4 फोर व्हीलर असलेला अर्णवला साधी स्कूटी 2 व्हीलर चालवता येत नाही. त्यामुळे सगळे त्याच्यावर हसत असतात. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, मला स्कूटर आवडत नाही आणि मला फक्त फोर व्हीलर आवडते. त्यामुळे मी पैसे कमवले, फोर व्हीलर घेतली आणि 2 व्हीलर चालवायला कधी शिकलोच नाही. त्यात काय मोठी गोष्ट आहे? तर ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, 2 व्हीलर चालवणं काही सोपं नसतं. स्कूटी चालवणं हे बॅलेन्सिंगचं काम असतं. बॅलन्स करावा लागतो. पण तुमचं कसं आहे ना, तुमचं एकतर हे टोक नाहीतर ते टोक. तुम्हाला मध्ये थांबताच येत नाही, बॅलन्स करताच येत नाही. त्यामुळे तुम्हाला स्कूटी चालवता येत नाही. अर्णव चिडून म्हणतो, काही पण बोलू नको. मला स्कूटी चालवता येते, पण मला चालवायची नाहीये म्हणून मी चालवत नाही. आणि ईश्वरी त्याची खूप चेष्टा करत असते. सर, तुम्हाला कितीही भारी फोर व्हीलर चालवता येत असली ना, तरी 2 व्हीलर चालवणं खूप भारी असतं आणि तुम्हाला ते जमत नाही. सगळेजण अर्णवची चेष्टा करत असतात. त्यामुळे अर्णवला खूप राग येतो आणि अर्णव चक्क हे चॅलेंज ॲक्सेप्ट करतो. ईश्वरीचं हेल्मेट घालतो आणि स्कूटीवर जाऊन बसतो. तर ईश्वरी ही खूप खुश होते आणि तीसुद्धा अर्णवच्या मागे जाऊन बसते. अर्णव स्कूटी चालू करतो, पण याआधी अर्णवने कधीच स्कूटी चालवली नसते, 2 व्हीलर चालवली नसते. त्यामुळे गाडी चालू करतात गाडी 2 फूट उडी मारते, पुढे जाते. अर्णव चांगलाच घाबरतो. आजी, मामा, अंजलीसुद्धा घाबरतात. ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला नाही जमणार, उगाच पडाल, मलाही पाडाल, दुखापत होईल. तर अर्णव म्हणतो, बसायचं तर बस, मी चालवतोय, मी जातोय. आणि अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही जाऊ लागतात. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते. मामा, अंजली, आजी यांनाही आनंद होतो. पण अर्णवने याआधी कधीच स्कूटी चालवली नसते. त्यामुळे तो अगदी 10च्या स्पीडने हळूहळू मी पडतो की काय असं घाबरत घाबरत स्कूटी चालवत असतो. जसं एखादा नवीन व्यक्ती स्कूटी चालवत शिकत असतो, अगदी तसंच. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. मामा डोक्याला हात लावून म्हणतो, अंजली,
आई, हा अर्णव ज्या स्पीडने स्कूटी चालवतोय ना, त्या स्पीडने तर मला असं वाटतंय की जेव्हा अंजलीचं बाळ होईल त्यानंतरच हा घरी परत येईल आणि सगळेजण बरंय जाऊ दे, ते दोघांना वेळ मिळेल ना असं म्हणून घरामध्ये निघून जातात. तर इकडे अर्णव आणि ईश्वरीची स्कूटी राईड सुरू होते. फ्रेंड्स, खरंच या दोघांची स्कूटी राईड आहे ना खूप इंटरेस्टिंग आहे. आत्ता कुठे या स्कूटी राईडला सुरुवात झाली आहे, पुढे तर यामध्ये खूप मजा येणार आहे. आणि सगळ्यात भारी म्हणजे अर्णव हा पहिल्यांदा स्कूटी चालवतोय. त्याला सायकल चालवता येत असेल त्यामुळे तो स्कूटी बॅलन्स करू शकतोय, पण कधीही न चालवल्यामुळे आणि टू व्हीलरला घाबरत असल्यामुळे अर्णव अगदी 10 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने ही स्कूटी चालवत असतो, अगदी स्लो. आणि ईश्वरी त्याच्या मागे बसलेली असते. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर किती स्लो चालवताय तुम्ही, तर इतकं स्लो चालवताय की एखादा सायकलवाला किंवा पायी पायी चालणारा सुद्धा आपल्या पुढे निघून जाईल. तर अर्णव चिडून म्हणतो, स्कूटी अशीच चालवायची असते, हळूहळू. त्यामुळे ईश्वरीचा सुद्धा नाईलाज होतो. तर इकडे फोर व्हीलरमध्ये आलेले आकाश आणि नम्रता हे दोघेही राम खिलावांच्या मटका कुल्फीजवळ पोहोचतात. नम्रता आकाशला सांगते, सर आज मी खूप वर्षानंतर इंदोरी स्पेशल राम खिलावांची मटका कुल्फी खाणार आहे. तुम्हाला माहिती आहे का, इंदोरला आमचं घर सराफा बाजारजवळ होतं. मी आणि ईश्वरी रोज तेथे जायचो, चाट खायचो आणि कुल्फीसुद्धा खायचो. तो आमच्या ओळखीचा होता कुल्फीवाला, तर आम्ही स्वतःच त्याच्या मटक्यात हात घालायचो आणि जो फ्लेवर येईल तो फ्लेवर खायचो. तर आकाश सांगतो, तू येथे सुद्धा त्या मटक्यामध्ये हात घालू शकतेस आणि तुझ्या आवडीचा फ्लेवर घेऊ शकतेस. तर नम्रता विचारते, काय सर असं जमणार आहे का? तर आकाश म्हणतो, का नाही जमणार? आणि तो या कुल्फीवाल्याला विचारतो, या नम्रताने तुमच्या मटक्यात हात घातला तर चालेल ना? हा माणूस म्हणतो, हा चलेगा ना. आणि मग नम्रता या मटक्यामध्ये हात घालते तेव्हा तिला कुल्फीच सापडत नाही आणि ती म्हणते, आकाश सर यात तर कुल्फीच नाहीये. तर आकाश म्हणतो, शोध शोध, सापडेल. आणि नम्रता या मटक्यात हात फिरवते तर तिला कुल्फी तर नाही सापडत, पण तिला चक्क एक बॉक्स सापडतो. हा रिंगचा बॉक्स असतो. नम्रताला वाटतं की मला कुल्फीच सापडली आहे. ती आनंदाने ही रिंग बाहेर काढते तर ती म्हणते, हे काय आहे? याच्यामध्ये तर कुल्फी नाहीये. आकाश म्हणतो, उघडून पहा ना. नम्रता हा बॉक्स उघडून पाहते तर यामध्ये चक्क अंगठी असते. नम्रताला आश्चर्याचा धक्काच बसतो. म्हणजे हा सगळा आकाशचा प्लॅन असतो. आकाशने नम्रताला प्रपोज करण्यासाठी येथे आणलेलं असतं आणि हा सगळा प्लॅन त्यानेच बनवलेला असतो. नम्रता विचारते, सर ही कोणाची अंगठी आहे? तर आकाश ही अंगठी हातामध्ये घेतो, चक्क गुडघ्यावर बसतो, ही अंगठी बॉक्समधून बाहेर काढतो आणि म्हणतो, नम्रता देसाई, माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे, माझ्याशी लग्न करशील का? आणि हे ऐकून नम्रताला आश्चर्याचा धक्काच बसतो. नम्रता खूप खुश होते आणि म्हणते, हो सर, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे, मी तुमच्यावरशी लग्न करेल. आकाशलाही आनंद होतो. आकाश नम्रताच्या बोटामध्ये ही रिंग घालतो, तिला प्रपोज करतो आणि उभा राहतो. दोघेही एकमेकांचे हात हातामध्ये घेतात. आकाश नम्रताला म्हणतो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तर नम्रता म्हणते, हो सर, माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे शेवटी अजून अर्णवने ईश्वरीला प्रपोज केलं नाहीये, आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं नाहीये, पण आकाशने मात्र आघाडी घेतलीये, नम्रताला प्रपोजही केलंय, दोघांनी एकमेकांना आय लव्ह यू म्हटलंय. एवढं मात्र नक्की, अर्णव आणि ईश्वरी मागेच राहून गेले आहेत, कारण यांची गाडी स्लोच चालली आहे. जशी त्यांच्या प्रेमाची गाडी स्लो चालते ना, तसंच अर्णव हा ईश्वरीला घेऊन स्कूटी स्लो चालवत असतो. ईश्वरी म्हणते, अर्णव सर एवढ्या हळू स्कूटी चालवायची नसते. तर अर्णव म्हणतो, एवढ्याच हळू चालवायची असते, कारण स्कूटीला बॅलन्स करावा लागतो, पडलं तर किती लागू शकतं, आणि या स्कूटीला सीट बेल्ट नसतो ना, एअरबॅगसुद्धा नसतात. ईश्वरी म्हणते, हेल्मेट तर आहे ना? तर अर्णव म्हणतो, हेल्मेट फक्त डोक्यासाठी आहे, हातापायाचं काय? ते मोडले तर काय करायचं? ईश्वरी म्हणते, सर इतकं स्लो आपण चाललो ना तर काही खरं नाहीये. अर्णवच्या खांद्यावर ईश्वरी हात ठेवते. तर अर्णव चिडून म्हणतो, ए हात काढ, टच नाही करायचं. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते, थांबवा थांबवा. आणि अर्णव स्कूटी थांबवतो. ईश्वरी खाली उतरते आणि म्हणते, सर ही माझी स्कूटी आहे आणि तुम्ही इतकं स्लो चालवताय ना, मी तुम्हाला टचसुद्धा करायचं नाही. मग तुम्ही तुमचे जा, मी माझी माझी पायी पायी जाते. तर अर्णव म्हणतो, हो जा जा पायी पायी जा, मी माझा स्कूटीवर येतो. ईश्वरी पुढे जाऊ लागते तर अर्णव तिला म्हणतो, ए थांब. ईश्वरी मागे येते आणि विचारते, काय झालं? तर अर्णव म्हणतो, ही स्कूटी चालू तर करून दे. ईश्वरी ही स्कूटी चालू करून देते आणि म्हणते, सर तुम्ही स्कूटीवर या, मी पायी पायी जाते, पण मी तुमच्या आधी पोहोचेल बरं का. अर्णव खूप चिडतो. ईश्वरी जाऊ लागते तर अर्णव तिला पुन्हा मागे बोलून घेतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर,
तर अर्णव म्हणतो, कालच मी पेपरमध्ये वाचलंय की या रस्त्याला आहे ना बिबट्या फिरत असतो, बिबट्या. आणि तू आता पायी पायी चालली आहे, बिबट्याने तुला पकडलं ना तर मग तुझं तुझं पाहून घे. ईश्वरी चांगलीच घाबरते. ती समोर पाहते तर काळा कुट्ट अंधार असतो. ईश्वरी ही धावत पळत येते आणि अर्णवच्या मागे बसते. त्यामुळे अर्णव खूप खुश होतो, स्माईल करतो आणि अर्णव आपली स्कूटी राईड पुन्हा एकदा सुरू करतो. 10च्या स्पीडने स्कूटी चालवत असतो. तर इकडे नम्रता आणि आकाश हे दोघे मस्त रामखिलावनची इंदोरी कुल्फी ट्राय करत असतात. त्यांना ही कुल्फी खूप आवडते आणि त्यांच्या प्रेमाच्या गप्पा सुरू असतात. आता दोघांनी एकमेकांना प्रपोज केलंय, आय लव्ह म्हटलं म्हणल्यावर यांच्या प्रेमाच्याच गप्पा सुरू असतात की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि तेवढ्यात आकाश हा नम्रताची चेष्टा करतो. अरे सुप्रिया काकू! नम्रता चांगलीच घाबरते, मागे वळून पाहते तर कुणीच नसतं. त्यामुळे नम्रता आकाशवर खूप चिडते. काय सर, अशी चेष्टा नाही करायची, किती घाबरले होते मी. तर आकाश म्हणतो, आता प्रेम केलंय तर मग चेष्टा सुद्धा करायलाच हवी ना. आणि हे दोघे पुन्हा एकदा मस्तपैकी कुल्फी एन्जॉय करतात. आकाश नम्रताला म्हणतो, आता आपण दोघांनी एकमेकांना प्रपोज तर केलंय, मग घरच्यांना कधी सांगायचं. तर नम्रता म्हणते, नाही सर, एवढ्यात नाही सांगायचं. आकाश विचारतो का. तर नम्रता म्हणते, कारण आजकाल माझी आई खूप टेन्शनमध्ये असते, नेहमी काहीतरी विचार करत असते. मी तिला विचारतीये की काय घडलंय, पण ती काही बोलायलाही तयार नाहीये, मला काहीच सांगत नाही. जेव्हा तिचं टेन्शन कमी होईल ना तेव्हाच आपल्या नात्याबद्दल आपण घरच्यांना सांगूया. आकाश म्हणतो, या लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, त्यांना स्वतःचं टेन्शन एक्सप्रेसच करता येत नाही, फिलिंग एक्सप्रेस करता येत नाही. आता दादा आणि ईश्वरीचं सुद्धा तेच चाललंय. ते दोघे सुद्धा खूप टेन्शनमध्ये असतात, त्यांच्यात काहीतरी घडलंय पण ते घरात कोणाला काहीच सांगत नाही. आणि या दोघांचं हे बोलणं सुरू असतं. तेवढ्यात नम्रता बाजूला पाहते तर तिला ईश्वरी आणि अर्णव तेथे दिसतात. हे दोघे तेथे पोहोचलेले असतात. त्यामुळे नम्रताला मोठा धक्काच बसतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर खूप खूप थँक्यू, तुम्ही मला कसं बसं येथे पोहोचवलं. आता मी ना मटका कुल्फी घेऊन येते, तोपर्यंत तुम्ही तेथे पोहोचा, तुम्हाला तेवढा वेळच लागणार आहे ना. नम्रता हे सगळं पाहते आणि आकाशला म्हणते, आकाश सर, इशू आणि अर्णव जिजू येथे आले आहेत. तर आकाश म्हणतो, ए बस बस, कॉपी कॅट कुठली, इतकं पण कॉपी नसतं करायचं. मी तुला सुप्रिया काकूंच्या नावावरून चिडवलं, घाबरवलं, म्हणून तू सुद्धा मला घाबरवते का. आणि जर अर्णव दादा इथे आला ना तर भारीच होईल. मी त्याला लगेच सांगेल की माझं नम्रतावर खूप प्रेम आहे आणि मला तिच्याशी लग्न करायचं आहे. असं म्हणून आकाश हा बाजूला पाहतो तर खरंच आकाशला दिसतं की अर्णव आणि ईश्वरी तेथे आहेत. त्यामुळे तो चांगलाच घाबरतो आणि म्हणतो, तू घाबरत नव्हती, हे तर खरंच येथे आले. नम्रता म्हणते, मग मी काय तुमची चेष्टा करत होते का. आणि हे दोघेही तेथून पळून जातात. तर ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर, तुम्ही इथेच थांबा बरं का, नाहीतर तुमची स्कूटी चालवा, कदाचित मी घरी पोहोचेल तोपर्यंत तुम्ही त्याच्या गाडीपर्यंत पोहोचाल. असं म्हणून ईश्वरी जाते. त्यामुळे अर्णव तिच्यावर खूप चिडतो. फ्रेंड्स, खरंच तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता. ईश्वरी आणि अर्णव या दोघांची स्कूटी राईड पाहायला खूप मजा आली. अर्णव तसा तर 4 व्हीलर 100च्या स्पीडने चालवतो, परंतु 2 व्हीलर चालवताना त्याची चांगलीच भंबेरी उडाली, तो खूप घाबरला. हे पाहायला मजा आली. आणि ईश्वरीनसुद्धा त्याची खूप चेष्टा केली. खूप दिवसानंतर या दोघांचं असं लुटूपुटूचं भांडण, या दोघांचा एवढा गोड एपिसोड पाहायला मिळाला आहे. तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडला ना, कमेंट करून सांगा. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव हे दोघे मटका कुल्फी घेऊन घरी येतील. मग घरातील सगळेजण मस्त कुल्फी एन्जॉय करत असतील. तेव्हा आजी अर्णव आणि ईश्वरीला सांगणार की आपल्याला लवकरच अंजलीचं डोहाळे जेवण करायचं आहे. तिला 7 महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे घरातील सगळ्यांना खूप आनंद होईल की आता अंजलीचं डोहाळे जेवण करायचं. तर अर्णव हा राजेशला टोमणा मारणार की आता अंजलीताईचं बाळ या घरात येईल ना तर ते आनंद घेऊन येईल आणि सगळ्यात मोठं नशीब बदलणारे आपल्या जिजूंचं, राजेश जिजूंचं पूर्ण नशीब बदलून जाईल. हे ऐकून राजेश खूप चिडेल. सगळेजण कुल्फी खातील. त्यानंतर अर्णव हा राजेशला म्हणणार, जेव्हा अंजलीताईंचं बाळ या घरात येईल ना त्यानंतर तुझं नशीब कायमचं बदलणार आहे, कारण ते बाळ तुझा काळ बनून या घरात येणार आहे आणि तुझा खेळ कायमचा संपेल. अशी धमकी देऊन ईश्वरी आणि अर्णव तेथून निघून जातील. तर राजेश मात्र वेगळ्याच कॉन्फिडन्समध्ये असेल आणि राजेश म्हणेल, चिंटुकल्या, खरं बोललाय तू, आमचं बाळ या घरात आलं ना तर माझं नशीब बदलणार आहे.
पण तो माझा काळ बनून या घरात येणार नाही आहे, तर तो माझं नशीब असं बदलणार आहे की तुझी संपूर्ण प्रॉपर्टी, तुझी कंपनी, तुझी इस्टेट, घरदार, संपत्ती हे सगळं माझ्या नावावर होणार आहे. त्याचा मालक मी बनणार आहे. मग राजेशचा प्लॅन नेमका आहे तरी काय? कदाचित जेव्हा अंजलीचं बाळ या जगात येईल तेव्हा राजेश अर्णवची संपूर्ण प्रॉपर्टी या बाळाच्या नावावर ट्रान्सफर करायला सांगेल आणि मग तो केअरटेकर बनणार. म्हणजेच जोपर्यंत बाळ मोठं होत नाही तोपर्यंत तोच या संपत्तीचा मालक बनणार. पण हा सगळा त्याचा प्लॅन आहे आणि त्याचे प्लॅन फ्लॉप करायला ईश्वरी आणि अर्णव दोघेही सक्षम आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. ईश्वरी आणि अर्णवची स्कूटी राईड भारी होती ना? नक्कीच कमेंट करा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.